डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही विचारवंताची कृतिशील चळवळ असते। विचाराबरोबर तो विचार ज्या जनहितासाठी किंवा ज्या माणसांच्या कल्याणासाठी तो मांडलेला आहे त्यासाठी कृतिशील उपाययोजना आणि कार्यक्रम करणं ही या चळवळीची खरी वैशिष्ट्य आहे। या चळवळीची वैशिष्ट्य घेऊन जगणारी जी व्यक्तिमत्व आपल्याला मोजक्या संख्येने भेटतात त्यातलं एक अत्यंत वरच्या पातळीवरचं किंवा ज्यांना आपण खरं म्हणूया की बाबासाहेबांच्या चळवळीचा एक आदर्श घेऊन बहुविध क्षेत्रामध्ये बहुआयामी व्यक्तिमत्वाने ज्यांना आपण ओळखतो ते आयुष्यमान चंदूदादा जगताप आपल्या आजच्या त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदात आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। दादा, या त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदारमध्ये आपलं स्वागत। तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये काम केलेले, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून, एक उद्योजक म्हणून, अशी वेगवेगळी जीवनाची क्षेत्र तुम्ही अनुभवत असताना आज तुम्ही बेरोजगार आघाडीसारखी एक संघटनाही चालवत आहेत। हे सगळं करण्यामागे तुमची प्रेरणा आणि तुमचा उद्देश नेमका काय? सर्वप्रथम आपलं मनापासून आभार मानतो की आपल्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना वंचिताच्या न्यायासाठी काम करण्याची जी प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांची म्हणून मिळालेली आहे आणि ते काम लोकांपर्यंत जायचं एक अतिशय मोठं माध्यम जे आहे ते आपण आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे आपलं सर्वप्रथम मनापासून आभार मानतो। खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ती वंचितांच्या न्याय हक्कासाठी, शोषितांच्या न्याय हक्कासाठी करणारी आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर जर आपण जर सर्वांनी एक बारकाईने जर लक्ष जर घेतलं तर त्यांच्या नंतरची जी जनरेशन होती ती बऱ्यापैकी एज्युकेशन घेऊन त्या ठिकाणी स्टॅबल झाली आणि जास्तीत जास्त वेळ त्यांनी त्यांच्या कुटुंबापर्यंत दिला। परंतु त्यावेळच्या काळानंतर अशा काही घडामोडी घडत गेल्या की खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीला पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी ज्या होती त्या काळामध्ये शिक्षण जेवढं पोषक होतं त्याबरोबर लोकांना नोकऱ्याही फार महत्त्वाच्या होत्या आणि नुसत्या नोकऱ्या महत्त्वाच्या नव्हत्या तर त्याच्याबरोबर त्यांना त्या पद्धतीचं एज्युकेशनही मिळणं आवश्यक होतं। परंतु दुर्दैवानं त्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या माध्यमातून आज जी परिस्थिती आपण जी अनुभवतो आहेत ती परिस्थिती गेल्या 30-35 वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाली नाही। त्यामुळे एक गोष्ट प्रामुख्याने मनाला कायम वाटायची की या चळवळीमध्ये काम करत असताना चळवळ म्हणजे नेमकी काय, तर मला असं वाटतं की शोषितांना न्याय मिळवून देणं, भुकेलेल्याचं उपाशी पोट जे आहे त्याचं पोट भरणं, त्याला नोकरी उपलब्ध करून देणं, मला असं वाटतं की सगळ्यात मोठी चळवळ इथून सुरुवात होणं आवश्यक आहे। कारण ज्याचं पोट रिकाम आहे तो कधीही तुमच्या कुठल्याही आंदोलनामध्ये किंवा कुठल्याही चळवळीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही। त्यामुळे माझी प्रामाणिक भावना हीच राहिलेली आहे की भले मी कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत जरी असेल तरी प्रामुख्यानं ज्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा कशा पूर्ण होतील यासाठी माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे। सर, तुम्ही हा जो भौतिक प्रश्न मांडतायत आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा या सगळ्या चळवळीमध्ये असा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्याला रोजगार देण्याचा प्रश्न असेल, भुकेल्याला अन्न देण्याचा प्रश्न असेल, हा बऱ्याच अंशी आर्थिक प्रश्न बनून जातो आणि असे आर्थिक प्रश्न उचलणाऱ्यांना या चळवळीमध्ये नेमकं बऱ्याच वेळा बदनाम केलं जातं की हे डावे आहेत वगैरे। तर या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? आपल्याकडे ती तशा पैकी परंपराच आहे। आपल्याकडे काही गोष्टी चांगल्या घडत जेव्हा असतात ना तेव्हा कुठेतरी त्याला गालबोट लावायचं आणि त्याला कुठेतरी बदनाम करायचं हा विषय काही नवीन नाही आहे। यापूर्वी घडला आहे, आताही घडतं, भविष्यातही घडत राहणार आहे। परंतु मला असं वाटतं की जे लोक टीका करतात, की जे लोक आपल्याला अशा पैकी वागणूक देतात त्याच्यावरती लक्ष द्यायचं की आपण आपल्यासाठी काय गरजेचं आहे, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला आपल्या माध्यमातून काय मदत मिळू शकते ह्याच्यावर जास्त भर द्यायचा, हे मला वाटतं जास्त कळणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम केलं, पत्रकार म्हणून काम केलं, हे सगळं करत असताना म्हणजे तुम्हाला भौतिक प्रश्न खूप जाणवले। म्हणजे कार्यकर्ता जगत असताना अनेक भौतिक प्रश्न मला जाणवत असतात, परंतु तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण खूप प्रशासनात जाऊन अधिकारी पदावर राहावं आणि एक आयुष करावे, आराम करावा, तर त्याऐवजी तुम्ही हे सतत क्रियाशील क्षेत्र जे निवडलं आहे तर यामागे नेमकी काय प्रेरणा होती? आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही मूळ प्रश्नावरती खरं तर आलात। त्याचं कारण असं होतं की सर, मी एक आंबेडकरी चळवळीतला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मी माझ्या आजोबांपासून प्रेरणा घेऊन पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे। आणि मी ज्या विभागातून पुढे आलेलो आहे तिथं आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जायचा, वडाळ्यासारख्या ठिकाणी। त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळ काय आहे
कशा पद्धतीने ती ॲक्टिव्हली काम करते हे बघत होतो. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना एका बाजूने आमचं शिक्षण कंप्लीट होतं, दुसऱ्या बाजूने नोकरीच्या शोधामध्ये आम्ही अनेक ठिकाणी जात होतो, अनेक ठिकाणी एम्प्लॉयमेंटला फेऱ्या मारल्या जायच्या. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवत होती की जेवढा अन्याय बाबासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांना जेवढा फेस करायला लागला, त्याच्यानंतरसुद्धा बाबासाहेबांच्या निर्वाणानंतरसुद्धा आज त्या समाजाला, पर्टिक्युलरली आमच्या एजमधल्या, आमच्या जनरेशनमधल्या लोकांना मोठ्या प्रमाणात सहन करायला लागत होता. आणि मग आमच्या मनामध्ये किंवा वैयक्तिक माझ्याबद्दल जर मात्र कायम मनामध्ये हा प्रश्न सतावत होता की मी नोकरीला उद्या जरी लागलो तरी माझ्या पुरता तो माझा प्रश्न सुटेल, पण माझ्यासारखे असे असंख्य तरुण आहेत, असंख्य तरुणी आहेत की जे लोक बेरोजगार आहेत. आणि मग त्या लोकांच्या प्रश्नावरती जर कोण पुढाकार घेणार जर नसेल, त्या लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावरती कोण पुढाकार घेणार नसेल, तर मग आपण कोणती चळवळ आपण लोकांपुढे घेऊन जातोय. आणि म्हणून माझ्यासारख्यासमोर असे अनेक चांगले मोठे प्रस्ताव होते. म्हणजे अगदीच खात्रीने आपल्याला सांगायचं जर झालं तर मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष इंग्लंडसारख्या देशामध्ये, लंडनसारख्या ठिकाणी माझ्या कुटुंबासहित राहत होतो. माझा स्वतंत्र एक व्यवसाय, माझी स्वतःची एक IT कंपनी सुरू करून मी त्या ठिकाणी माझं काम मी चालू आहे, आजही चालू आहे. परंतु माझ्या काही मर्यादा मी स्वतःला ठरवून घेतल्या होत्या. काही मी फ्रेम स्वतःची बनवून ठेवली होती की माझ्या नेमक्या गरजा काय आहेत हे मला कळणं फार आवश्यक आहे. माझी गरज मला कळाली की मला त्यापुढं काय करायचं हे मला कळायला आलं की सोपं जाणार होतं. त्याच्यामुळं माझं कुटुंब आजसुद्धा परदेशात असल्यानंसुद्धा मी मात्र माझ्या देशामध्ये बाबासाहेबांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दिलेल्या वाटेवरती काम कसं वाढवता येईल, लोकांना मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि नुसती मदत करत नाही तर कॉन्क्रीट काम कशा पद्धतीनं वाढेल, लोकांना त्या माध्यमातून खरोखर त्याचा फायदा कसा मिळेल यासाठी हा प्रयत्न आहे. एक अगदीच उदाहरण दाखवत जर झालं तर आपल्याला काही गोष्टींचा उल्लेख करून देतो की जेवढं लोकांना नोकरीची गरज आहे तेवढं मला असं वाटतं की लोकांना स्किल प्रोग्रामची जास्त गरज आहे. आणि स्किल प्रोग्राम ह्यासाठी गरज आहे की आजचा क्राऊड जो आहे तो एज्युकेशनबरोबर स्वतःला स्किल करणार आहे, स्वतःला डेव्हलप करणारा आपण पुढे आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आजच्या ह्या व्यवहारिक जगामध्ये वावरताना ह्या प्रवाहामध्ये स्वतःला जर टिकून राहायचं जर असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी ज्ञात असणं आवश्यक आहे, सर्व गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी मी सुरुवातच या गोष्टीला केली की मी माझ्या गरजा ज्या आहेत त्याचं एक प्रॉपर लिमिटेशनच ठेवणार. त्याच्यापेक्षा जास्त माझ्या कुठल्या गरजा नाही आहेत हे मी स्वतःवरती लादल्यामुळं माझ्या कुठल्याही हव्यासापोटी किंवा कुठेही मला भविष्यामध्ये आणखी याच्यापेक्षा लाईव्ह लाईफ जगावं ह्या माझ्या वैयक्तिक भावना कधीही या चळवळीच्या माध्यमातून पुढं न आणता प्रायोरिटी माझी ठरली की चळवळीतल्या माध्यमातून समाजातल्या वंचित घटकाला जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल, त्यांना त्याची मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असताना स्किल प्रोग्रामवरती जास्त भर दिला. ज्याचं जसं एज्युकेशन आहे त्यापैकीचं त्याला स्किल प्रोग्राम देणं, त्यांना डिझाईन करून देणं, त्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देणं आणि मग त्याला त्या स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहायला मदत करणं, अशा पैकी भूमिका गेल्या 4 ते 5 वर्षापासून सक्रियपणे करत आहे. म्हणजे तरुणांचं ज्यांना रोजगाराची गरज आहे अशा बेरोजगारांना तुम्ही नेमकं कशा प्रकारचं स्किल दिलेलं आहे? अतिशय महत्त्वाचं गोष्ट तुम्हाला मनापासून सांगतो. गेल्या 5 वर्षापूर्वी बौद्धांच्या जनगणनेसंबंधीचा एक विषय आला होता आणि त्याच्यामध्ये कॉलम असा होता की भारतामधील बौद्धांची जनगणना ही जातीनिहाय होत नाही आहे. आणि मग आमच्यासारख्यासमोर हा प्रश्न आल्यानंतर आम्ही हा विचार केला होता की जर आपली जनगणना किती आहे हे जर आपल्याला कळायचं जर असेल तर पहिली गोष्ट त्या जनगणनेच्या कॉलममध्ये नाव आपलं असणं आवश्यक आहे, आपला उल्लेख असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या गोष्टीला आम्ही लक्षात घेऊन आम्ही पहिली ती मागणी केली आणि त्याच्यात आम्हाला यश आलं की आपली बौद्धांची संख्या किती हे कळायला पहिली मदत झाली. आणि मग त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की ह्याच्यानंतर बौद्ध समाज शिकलेला वर्ग किती आहे ह्याचं प्रमाण जेव्हा कॅल्क्युलेशन वाईज जेव्हा आम्ही काढायला जेव्हा घेतलं तेव्हा लक्षात आलं की 5वी पासून 10वी पर्यंत शिकलेला जो वर्ग जो आहे तो 30 ते 40% आहे. 10वी ते 12वी पर्यंत शिकलेला वर्ग जो आहे तो साधारण 30 ते 40% आहे. आणि 12वी ते पदवीधरपर्यंतचा जो वर्ग जो आहे तो साधारण एक 20 ते 30% ते 35%च्या रेंजमध्ये मोडतो. म्हणजे साधारण कॅल्क्युलेशन जर वाईज जर विचार जर करायला जर गेलं तर या सगळ्या आपल्या ह्या सगळ्या वर्गवारीमध्ये शिकलेला वर्ग जो आहे तो अगदी अल्प प्रमाणात आहे, त्याच्यापासून कमी शिकलेला वर्ग जो आहे तो अगदी त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे यांच्यावरती जर आपल्याला चांगल्या अपॉर्च्युनिटी क्रिएट जर करायचं जर असतील तर त्यांचं एज्युकेशन कमी असल्यामुळं त्यांना स्किल प्रोग्राम देण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरत नव्हता. आणि मग ह्या स्किल प्रोग्रामला जर आपल्याला जर आणायचं जर असेल तर मग नेमकं काय करावं लागेल तर आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ज्याची जशी एज्युकेशन कॅपॅसिटी आहे, जसं शिक्षण आहे त्या पद्धतीने त्यांना आम्ही अशा पैकी कोर्सेस आम्ही लॉन्च करून दिलेले आहेत, ज्याला बार्टीचा पूर्णपणे सपोर्ट आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचा पूर्णपणे सपोर्ट आहे. आणि मी स्वतः
गेल्या 3 ते 4 वर्षापासून नॅशनल स्किल अँड एंटरप्रेन्योर्स डेव्हलपमेंट अकॅडमी ह्या नावाने मी अनेक जिल्ह्यांच्यामध्ये महाराष्ट्रभरात काम करतो आहे, की ज्याचा फायदा मला असा झाला की ज्या ज्या विभागामध्ये मी प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये खरं तर ह्या सगळ्या पॉलिसीची गरज असते, कारण तिथं ह्या सोर्सेसची तेवढी गरज लोकांना उपलब्ध होत नाही आहे. म्हणून ग्रामीण भागातील लोकांना स्किल प्रोग्रामच्या माध्यमातून मग छोटे मोठे व्यवसाय असतील, व्यवसायासाठी लागणारे प्रपोजल्स कसे बनवायचे असतील, त्यांची फाईल कशी तयार करायची असेल, त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यायची असेल, त्यांची IT फाईल कशी असायला हवी, बँकेच्या अधिकाऱ्याकडे जाऊन कशा पैसा आपल्याला डिस्कशन करायला पाहिजे, इथपासूनचं पूर्ण ट्रेनिंग जे आहे ते आमच्या ह्या स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो. या बेरोजगार आघाडीच्या माध्यमातून जे स्किल डेव्हलपमेंट चाललेलं आहे ते नोकरीऐवजी स्वयंरोजगारावर जास्त आधारलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला. नोकऱ्या तर ज्यांना हव्या आहेत त्यांना नोकऱ्या आम्ही उपलब्ध करून देतो आहेत. म्हणजे आजच्या डेटला किमान 30 ते 40 हजारापेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत आम्ही नोकऱ्या लावलेल्या आहेत. पण कित्येकांना माहिती नाही की आपल्याला ही नोकरी कोणामुळे मिळालेली आहे, परंतु कोणामुळे मिळेल ह्या क्रेडिटच्या विषयात आम्हाला अजिबात पडायचं पण नाही आहे. परंतु ज्याला खरी गरज आहे, ज्याला खरी नोकरीची गरज आहे, अशाला नोकरी द्यायचं काम आमच्या माध्यमातून आम्ही तर मिळवून देतोच आहोत. परंतु नोकऱ्यांची कमी आहे असंही म्हणणार नाही मी. प्रचंड मोठं प्लॅटफॉर्म आज आपल्याला भारतामध्ये बघायला मिळेल. खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत. आणि सर मला आपल्याला सांगायला मनापासून आवडेल की गेल्या 3 वर्षापूर्वी RPI-employment.in नावाचं एक वेबसाईट आम्ही लॉन्च केली की लोकांनी आता कोणाच्या जवळ जाऊन नोकऱ्या मागत बसण्यापेक्षा लोकांनी त्या वेबसाईटवरतीच जावं, त्या वेबसाईटवरती जाऊन स्वतःचा बायोडेटा CV जो काय तो अपलोड करावा आणि त्याच्यामध्ये आपल्या चॉईसप्रमाणे आपल्याला जे काही आपल्याला नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या ठिकाणी त्यांनी अप्लाय करावं. अशा पद्धतीचं काम अगदी लोकांना घर बसल्या आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर स्पेशली आणखीन ज्या लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली कॉल सेंटर सुरू करून दिलेलं आहे की ज्या कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांना आम्ही फोन करून सांगतो की आमच्याकडे अशा पैशा नोकऱ्या अवेलेबल आहेत, तुम्हाला कुठल्याही त्या ठिकाणी 1 रुपयाही न भरता, कुठलेही पैसे त्या ठिकाणी कोणाशी व्यवहार न करता आपण आपल्या ह्या ठिकाणी नोकरीचा कॉल घ्यायचा आणि त्या ठिकाणी नोकरीला जायचं. अशा पैसा नोकरीपर्यंत आम्ही द्यायचं काम सुरू केलेलं आहे. अनेक ठिकाणी आम्ही रोजगार कट्टा सुरू केलेला आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण पाहिलं असेल मुंबई, नवी मुंबई, ठाणा, शहरी भागामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अनेक जिल्ह्यांच्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी बहुजन समाज किंवा पर्यायाने बौद्ध समाज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो अशा ठिकाणी रोजगार कट्टा, वाचनालयाच्या बाजूला रोजगार कट्टा सुरू केलेला आहे. आणि त्या ठिकाणी माझे जे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी संबंधित जे पदाधिकारी काम करतात त्यांना ठिकाणी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ज्या ठिकाणी नवीन ओपनिंग्स येतात त्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या त्या फलकावरती लिखित स्वरूपात असेल, प्रिंटच्या स्वरूपात असेल, आपण त्या ठिकाणी लावली पाहिजे. आणि मग त्या लोकांना तशा पैशा रोजगार संबंधीच्या माहिती असतील, नोकरी संबंधीच्या माहिती असतील, व्यवसाय करण्यासंबंधी माहिती असतील, या सगळ्या त्या ठिकाणी अगदी सहजपणे उपलब्ध होतील अशा पैकी एक चांगली व्यवस्था गेल्या 4 वर्षापासून आम्ही केलेली आहे. सर, हे जे स्किल डेव्हलपमेंट आहे, कौशल्य विकास आहे, हे येणाऱ्या काळामध्ये किंवा आजच्या काळामध्ये हे फार महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि तुम्ही कौशल्य विकास तरुणांमध्ये घडवून आणतायत. परंतु हा घडवण्याचा जो परिघ आहे तो साधारणतः मध्यम वर्गापर्यंत सीमित आहे. परंतु खरी गरज आहे ही तळागाळापर्यंत हा कार्यक्रम नेण्याची. यासाठी तुमच्याकडे नेमकं काय नियोजन आहे? सर, प्रॅक्टिकली काम करणं माझा प्रचंड भर असतो आणि मी स्वतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःच काम करत असल्यामुळं माझ्याबरोबर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना काम करावंच लागतं. त्यामुळे त्यांना कुठला एक्सक्यूज राहत नाही आहे. त्यामुळं मला प्रामुख्याने सांगायला आपल्याला काही गोष्टींना आवडेल की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असताना लोकांना अनेक अपॉर्च्युनिटी या ठिकाणी उभ्या आपल्याला बघायला मिळतात. परंतु तीच गोष्ट ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात जर आपल्याला बघायला मिळालं, विचार जर केला तर तिथे आपल्याला बघायला मिळत नाही आहे. मग आमचा कायम हा भर राहिला आहे वैयक्तिक. मी यासाठी कायम आग्रही असतो की उदाहरणार्थ वुमेन्स एम्पॉवरमेंटमध्ये काम होणं फार आवश्यक आहे. अगदीच माहितीसाठी आपल्याला सांगायचं जर झालं तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून काही बचत गट आम्ही निर्माण केलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून विविध त्यांना कामं मिळवून दिलेली आहेत. अगदीच तोंडावरचं उदाहरण द्यायचं जर झालं तर नवी मुंबई खारघर या ठिकाणी आम्ही एक महिलांच्या एका बचत गटाला भाकऱ्या बनवण्याचं एक युनिट टाकून दिलेलं आहे. म्हणजे आजच्या डेटला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांना काम मिळणं फार आवश्यक असतं. मग त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना एखादा भाकरी बनवण्याचं, चपात्या बनवण्याचं एखादं कॉन्ट्रॅक्ट सुरू करून देणं असेल, एखाद्या चांगल्या मुली शिकलेल्या आहेत त्यांना मग स्वतःचे ब्युटी पार्लर्स असतील, कोणाला कम्प्युटर इन्स्टिट्यूट असतील, ते त्यांना कसे उपलब्ध होतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी त्या ठिकाणी मिळवून देत असतो. अगदीच आपल्याला जवळून सांगायचं जर झालं तर काही विविध जाती समाजातल्या महिला आहेत त्यांना आम्ही
वेगवेगळे सॅनिटरी नॅपकिनचे प्रोडक्ट आम्ही सुरू करून दिलेले आहेत. म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावरती कसं खंबीरपणे उभं राहता येईल यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. बरं, त्याच्यापुरतंच आम्ही मर्यादित राहत नाही, तर रिसेंटली काही SC/ST असोसिएशनच्या माध्यमातून एंटरप्रेन्युअर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम डिझाईन केलेले आहेत. आम्ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा विचार केला की आपल्यातल्या काही तरुण मुलांना ज्यांना स्वतःला बिझनेस करायचा आहे, ज्यांना स्वतःला उद्योजक व्हायचं आहे, मग अशासाठी काय करायला पाहिजे. तर मग सर, अगदी तुम्हाला खात्रीने सांगायला मला आवडेल, महाराष्ट्रभरामध्ये 36 जिल्ह्यांच्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक वर्कशॉप त्या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून घेत असतो. आणि सांगायला मला अजून एकदा हे आवडेल की नुसतं वर्कशॉपपुरतं मर्यादित राहत नाही आहे, तर त्या ठिकाणी येणारे जे लोक आहेत त्यांचा पूर्ण डिटेल्स घेऊन त्यांना कोणत्या ठिकाणी सक्रियपणे काम करायला आवडेल अशा पद्धतीच्या फॉर्मेशनमध्ये त्यांना आणून त्यांच्या कंपन्या बनवून, त्यांना संस्था बनवून, त्यांना जी कामं उपलब्ध आहेत ती कामं कशी देता येतील यासाठी प्रयत्न करतो आहोत. पण नुसते प्रयत्न करत नाही आहे, तर खात्रीने त्यांना त्या ठिकाणी ते जॉब मिळालेला आहे का, त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे का, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते, एखादी फाईल बनवायची आहे, प्रपोजल तयार करायचं काय करावं लागेल, गव्हर्नमेंटची स्टँडअप इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे, मृदू योजना आहे, किंवा नवीन आणखी काही नवीन पॉलिसी आता येत आहेत, स्कॉलरशिप पॉलिसी गव्हर्नमेंटच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती किंवा त्या जिल्ह्यामधल्या सामाजिक विभागाच्याकडून मिळणाऱ्या ज्या माहिती आहेत त्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कौशल्य विकासासंबंधी ज्या ठिकाणी ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या माध्यमातून लोकांना द्यायचं आम्ही काम करतो आहे. त्याचा आम्हाला एवढा चांगला फायदा झालेला आहे की मुंबई सबब असेल, उपनगर असेल, मुंबई पश्चिम भाग असेल, सेंट्रल साईडला असेल, प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमच्या माध्यमातून मनापासून मला याचं समाधान वाटतं की जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे राहण्यासाठी बचत गट असतील, संस्था असतील, या माध्यमातून त्यांची आजच्या डेटला किमान 400 ते 500 लोकांच्या संस्था सक्रिय काम करून त्यांना त्या ठिकाणी स्वतःची कॉन्ट्रॅक्ट्स उभे करून त्यांना स्वतःची उपजीविका साधन उपलब्ध करून दिलेलं आहे सर. पण बऱ्याच वेळा आता तुम्हाला एक फीडबॅक एक्सपिरियन्स याला पण म्हणूया की तरुणांच्याकडून जो प्रतिसाद म्हणजे माहितीचा अभाव असेल किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना फक्त प्रत्यक्ष बोलून किंवा ओळख असल्याशिवाय जाणं नाही, आत्मविश्वासाचा अभाव आहे, असा नेमका काय फीडबॅक तुम्हाला सध्या जाणवतोय या अनुषंगाने? एक तर त्यांच्याकडे अवेअरनेस नाही आहे. म्हणजे खरं तर ज्यांना ज्या गोष्टी कळाल्या आहेत त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी त्या विभागात जाऊन त्या ठिकाणी जाऊन लोकांना त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. परंतु सर, दुर्दैवानं म्हणावं वाटतं मला की ज्यांना वाटलं की आपण काहीतरी केलेलं, आपण कमवतोय, करतोय, त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःपुरती ते काही गोष्टी ठेवून त्या खरंच ज्यांना गरज आहे, ज्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत घेऊन जात नाहीत. त्याचं मात्र जास्त वाईट वाटतं. युरोपापासून तर भारतापर्यंत हे सगळं तुम्ही करत असताना तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रधान जो भाग दिसतोय तो एक कार्यकर्त्याचा दिसतो. या कार्यकर्त्यामध्ये तुम्हाला काही एक मनस्वी आनंद आहे की त्याच्यात तुम्हाला एक समाधान आहे की नेमकं काय आहे? अनेक इंटरव्ह्यूजमध्ये मला हा प्रश्न विचारला जातो की तुमच्यासारखा एक चळवळीमध्ये काम करणारा एज्युकेटेड व्यक्ती आहे आणि तुमचं सगळं गोष्टी बघता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची खरंच गरज आहे का? तर अगदी मनापासून सर सांगतो, मला माझ्या समाजातल्या लोकांसाठी काम करायला प्रचंड आनंद मिळतो. आणि मी जे माझ्या लहान वयामध्ये अनुभवलेलं आहे तीच गोष्ट माझ्याबरोबर अनुभवल्यानंतर माझ्या समाजातल्या लोकांना परत त्याच गोष्टी अनुभवायला लागू नयेत ह्यामागची माझी प्रामाणिक तळमळ आहे. पण या चळवळीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची ससेवलपट झाली, अनेकांना हिरमुसलेपणा आला, निराशा झाली, एक प्रकारचा एक निराश भावनेने ते परत गेले. या सगळ्यांच्या बाबतीत तुमच्या मनात एक काय विचार येतो? ज्यांच्याकडे खरंच तर नैराश्य ज्यांचं आलेलं आहे, मला असं वाटतं की त्यांना खरं तर पहिले आंबेडकरी चळवळ समजून घ्यावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांचा समाजाप्रती असणारा त्याग जो आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजाप्रती दिलेलं जे योगदान जे आहे, उपाशी राहून समाजाप्रती दिलेलं जे काम जे आहे ते थोडं जर एकदा लक्ष जर घेतलं तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिलं जे योगदान जे आहे ते एक ऊर्जा देणारी आहे. त्याच्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतं की नैराश्य झटकून आंबेडकरी चळवळीची एक ऊर्जा म्हणून जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा नैराश्य हा प्रकारच सर राहत नाही आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अनेक लोक विचारत असतात की तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये काम नाही का करत, तुम्हाला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला असता, तिथं मोठ्या संध्या उपलब्ध आहेत. परंतु मला अगदी प्रामाणिकपणे सांगायला आवडतं की माझी गरज कुठल्या दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःला स्टॅब्लिश करण्याची माझी नीड नाही आहे.
माझी ती गरज आहे की मी माझ्या समाजामधल्या लोकांना आहे त्या ठिकाणी मी माझ्या बाबासाहेबांच्या संकल्पनेतल्या रिपब्लिकन पक्षाबरोबर काम करत असताना माझ्या समाजातल्या गरजू लोकांना, वंचित लोकांना जास्तीत जास्त कशी मदत मिळवून देता येईल, पर्यायाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो विचार जो आहे, जो बहुजन समाजातल्या लोकांना पर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतो. त्यामुळं नैराश्य हा विषय खरं तर आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांच्या जवळजवळ पण येऊ नये किंवा त्यांनी मानू नये असं मला वैयक्तिक वाटतं. अनेक कार्यकर्त्यांचं असं आणि कदाचित निरीक्षण असेल, चूक की बरोबर हा एक वेगळा भाग आहे, परंतु कार्यकर्त्याचं पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन जे म्हणतो, म्हणजे काही वर्ष फुल टाईम काम केल्यानंतर त्याचं एक पुनर्वसन व्हावं, त्याला काहीतरी योजनांच्या माध्यमातून किंवा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून जे तुम्ही आज करतायत बेरोजगारांचं, तर हे होताना दिसत नाही. काय याच्या मागे नेमके काही प्रश्न आहेत की हा जो प्रचार आहे तो अपप्रचार असा वाटतो, नेमकं काय? अगदी प्रामुख्याने तुम्हाला काही गोष्टी मुद्दाम मी आज उघडपणे शेअर करेन, मला आवडेल ते सांगायला. आपण पहिले हे स्वतःला ओळखूया की आपण बाबासाहेब आंबेडकरी चळवळ राबवतोय म्हणजे नेमकं काम काय करतोय. म्हणजे आपण चळवळीच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या आपण खरं सक्षम आहोत का, आणि राजकारण करत असताना जे कार्यकर्ते म्हणून काम जे करतात ते खरोखर चळवळीला पोषक असणारं काम कोणतं करतायत ह्याचा थोडंसं आत्मपरीक्षण होणं फार आवश्यक असतं. आणि मग आत्मपरीक्षण मुद्दाम हा शब्द मी वापरतोय, त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा एखाद्या पदावर जेव्हा काम करतो तेव्हा माझी पहिली प्रायोरिटी ही असली पाहिजे की मी त्या पदाला न्याय देतोय का. आणि जर त्या पदाला मी न्याय जर देत नसेल, माझ्याकडून जर त्या पदाच्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी जर कुठलं काम जर होत नसेल, तर पहिली प्रायोरिटी माझी ही असली पाहिजे की त्या पदावरती मी राहिलं नाही पाहिजे. आणि मग गेल्या 30 ते 40 वर्षामधला जर अनुभव जर बघितला आणि बारकाव्याने जर लक्षात जर घेतलं, तरी राजकीयदृष्ट्या जरी आपलं किती जरी अपयश जरी असलं तरी राजकीयदृष्ट्या काम करत असताना माझ्या माहितीप्रमाणे सक्षम राजकीय पक्ष म्हणून आपण कधी स्वतःला इंट्रोड्यूस केलेलंच नाही आहे. कारण राजकीय पक्ष सक्सेस म्हणून पुढे येण्यासाठी काही स्ट्रॅटेजी डिझाईन करायचे असतात, काही प्लॅन्स आपल्यासमोर किंवा काही नियोजन आपल्याकडे असणं आवश्यक असतं. आणि मग मला असं वाटतं दुर्दैवानं आपल्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आपण इश्यू बेस्ड कार्यक्रम कधी राबवत नाही, विजनरी काम कधी करत नाही आहे. एखादं इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनच्या तोंडावरती आपण जी एवढी धावपळ करतो, त्या इलेक्शनच्या अगोदर 4 वर्ष इतर पक्ष त्या ठिकाणची स्ट्रॅटेजी आणि डिझाईन्स करत असतात. आणि मग पर्यायाने राजकीयदृष्ट्या जेव्हा आपण काम करायचा विचार जेव्हा म्हणतो करायचा, त्यावेळेस मला प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते की आपण राजकीयदृष्ट्या सक्षम नसताना आपण संघटनात्मक काम करणं फार आवश्यक आहे. कारण कुठल्याही समाजाचं बलस्थान जे आहे ते मला असं वाटतं संघटनात्मक काम करणं असतं. आणि संघटनात्मक काम जर बलस्थान म्हणून जर आपण जर बघत जर असू, तर त्याची मूळ श्रद्धास्थानं जी आहेत, त्यांची जे धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या फार युनायटेड असणं फार आवश्यक असतं. कारण कुठल्याही समाजाचं बलस्थान हे त्याचं धार्मिक बलस्थान मानलं जातं. आणि दुर्दैवानं आपल्याकडे धार्मिक अवेअरनेस नाही आहे, लोकांच्यामध्ये बुद्धिझमबद्दल तेवढा ठाऊक नाही आहे. आणि मग आपल्याबद्दल तेवढा अवेअरनेस नसल्यामुळं सामाजिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून समाज जेव्हा एकत्र येत नाही आहे त्यावेळेस नॅचरली त्याचे इफेक्ट जे आहेत ते राजकीयदृष्ट्या जास्त बघायला मिळतात. आणि मग राजकीयदृष्ट्या त्याचे इफेक्ट अशा पद्धतीने मिळतात की ज्यांना जे पद मिळाले आहे, ज्यांच्याकडे जे पद आहे, त्याला स्वतःलाच काय माहीत नसल्यामुळं तो इतर लोकांसाठी काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या तरुणांपुढे येत असतो. त्यामुळे प्रामुख्याने एक गोष्ट करणं फार आवश्यक आहे. जर मला वाटतं की मी ह्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, मी जे काम करणार आहे ते जर मला प्रामाणिकपणे द्यायचं आहे, तर मी काय काम करतो पहिलं हे मला कळलं पाहिजे. आणि ज्या लोकांपर्यंत ते पोचवायचं आहे त्याची पूर्ण मला माहिती असणं आवश्यक आहे. तरच मला असं वाटतं की एक चांगला रिझल्ट चळवळीतल्या माध्यमातून इतर कार्यकर्त्यांना देता येईल. एक वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की आज आपण पाहतो आहोत की एक काळ होता 70 ते 80च्या दशकामध्ये प्रचंड साहित्य आलं, नाटकं आली, वेगवेगळ्या क्षेत्रात कला हे समृद्ध झालं बऱ्यापैकी. परंतु 90 नंतर हे हळूहळू थांबताना दिसतंय, किंवा आज किंबहुना असं वाटतं की नव्या लेखकांची, नव्या विचारवंतांची एक अशी काही हे येताना दिसत नाही, टीम येताना दिसत नाही. काय याच्यामध्ये काय नेमकं तुम्हाला वाटतं आहे की हे वास्तव आहे की नाही? मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. त्याचं कारण असं 90च्या अगोदर साहित्यिकांच्या माध्यमातून जेवढे आंबेडकरी चळवळीला चालना मिळत होती ती 90 नंतर ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये मला वाटतं प्रकर्षण ती जाणवते. आणि आंबेडकरी चळवळीचं सगळ्यात मोठं पोषक खाद्य जे होतं ते मला वाटतं की हे साहित्य होतं. कवी असतील, लेखक असतील, ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळीला एक दिशा द्यायचं, प्रेरणा द्यायचं काम करत होते. पण दुर्दैवानं मगाशीच आपल्यासमोर तो मुद्दा मांडला की आपण चांगलं किती लिहितो, चांगलं किती मांडतो
हे करत असताना आपलं रिकामं पोट जेव्हा असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुचत नाहीत किंवा करता येत नाहीत. आणि नेमकं त्याच वेळेस हेच घडलं. मी अनेक कवी आणि अनेक साहित्यिक बघितलेले आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड मोठं साहित्य आहे, प्रचंड मोठं कंटेंट आहे, परंतु दुर्दैवानं ते केवळ फायनान्शियली साऊंड नसल्यामुळं, त्यांच्यामुळे कुठलाही फायनान्शियली बॅकअप नसल्यामुळं त्यांना ह्या आजच्या प्रवाहामध्ये स्वतःला टिकाव धरता आलेलं नाही. आणि म्हणून सर मी त्या प्रश्नात जोडून खरं तर मी मुद्दाम एक गोष्ट शेअर करतो की गेल्या 5-6 वर्षापासून मी स्वतःच त्याच्यावरती प्रामुख्याने पुढाकार घेतलेला आहे की आंबेडकरी चळवळीला सक्षमपणे पुढे नेटाने नेण्याचं काम या ज्या साहित्याने केलेलं आहे ते साहित्यांचं पुनरुज्जीवन होणं फार आवश्यक आहे. ते साहित्य जतन करणं फार आवश्यक आहे. म्हणून वेगवेगळ्या धर्तीवरती येणारे नवीन कवी असतील, जुन्या साहित्यिकापैकी साहित्यिक लेखक असतील की ज्यांचं जे साहित्य जे केवळ पैशाअभावी ते प्रकाशित झालेलं नाही, ते साहित्य पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट माझ्या स्वतःच्या स्पंदन पब्लिकेशन या संस्थेच्या माध्यमातून, ह्या पब्लिकेशनच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत प्रकाशित करत आलेलं आहे. त्याचं कारण जे आहे की आपलं साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. ज्या साहित्यिकांनी, ज्या कवींनी, ज्या नवलेखकांनी जे लिहिलेलं आहे त्याच्याकडे असणारं जे टॅलेंट जे आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, ही त्यामागची प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये म्हणजे आपण असाल किंवा मी स्वतःही आपल्याकडे असणारं जे साहित्य असेल त्याचं चांगल्या पद्धतीने जतन कसं होईल, नवसाहित्यिकांना, नवयुवकांना, नवीन लेखकांना, नवीन कवींना आपल्या माध्यमातून त्यांना चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल, यासाठी या पुढच्या काळामध्ये आणखी ताकदीनं आपण सगळे, मी स्वतःही त्यासाठी पुढाकार घेणार आहे. या काळामध्ये आंबेडकरी चळवळीचं सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र हे नेमकं कसं असेल असं तुम्हाला वाटतं? आणि मी कायम पॉझिटिव्ह विचार करणार आहे. मला निगेटिव्ह विचार करणं कधीच जमलेलं नाही आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीला अतिशय पोषक वातावरण आहे. अतिशय चांगले दिवस येत्या काळामध्ये या पुढच्या काळात येणारे आहेत. साहित्य असेल किंवा नवीन लोकांना नोकऱ्यासंबंधी असेल, ह्या सगळ्यांसाठी अतिशय चांगले पोषक दिवस येत्या काळामध्ये आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत. असा एखादा अनुभव की जो तुम्हाला कायम लक्षात राहिला किंवा तो कायम जतन करून ठेवा आठवणींमध्ये, असा एखादा अनुभव काही सांगतो? मला आठवतं आहे एक कीस्टोन नावाची एक कंपनीबरोबर त्यांना 3 दिवसामध्ये साधारण एक 300 ते 400 लोकांची रिक्वायरमेंट होती आणि डेटा एंट्रीच्या जॉबसाठी काही वॅकन्सीज निघाल्या होत्या. आणि BKCमध्ये, बँड्रा BKCमध्ये त्या कंपनीचं ऑफिस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना त्याच्यावेळची रिक्रुटमेंट करायची होती. आणि मला आव्हानं पेलायला फार आवडतात. सुरुवातीपासून चॅलेंज स्वीकारणाऱ्यापैकी मी एक आहे. त्याच्यामुळं मला सन्माननीय ते आदरणीय आठवले साहेबांनी जेव्हा मला सांगितलं की या ठिकाणी अशा पद्धतीच्या लोकांची काही नोकरीची गरज आहे, तर काही लोकांना पटकन अशा पद्धतीच्या नोकऱ्या उपलब्ध करून दे. मी अगदी मनापासून सर सांगतो आपल्याला, 3 दिवसा माझ्यासाठी एक अतिशय मोठं चॅलेंज होतं. 300 ते 400 लोक त्या ठिकाणी एवढ्या कमी वेळामध्ये उभी करणं शक्य नव्हतं. परंतु पॉलिटिकली जरी काम करत जरी असतो तरी सोशली सर्वच स्तरावरच्या लोकांशी अतिशय जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध माझे सुरुवातीपासून राहिलेले आहेत. त्याचा फायदा मला असा झाला की ज्या लोकांना नोकऱ्या नको होत्या की माहीत नाहीत अशा लोकांपर्यंतही त्या नोकऱ्या जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक फोन कॉलच्या माध्यमातून असेल, मेसेजच्या माध्यमातून असेल, ह्या जेव्हा नोकऱ्या द्यायच्यासाठी मी जेव्हा सुरुवात केली, सर आपला विश्वास बसणार नाही, 3 दिवसामध्ये किमान 900 लोक त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला पाठवू शकलो. आणि कित्येक जण असे होते की त्यातल्या कित्येकांना माहिती नव्हतं की चंदू जगताप कोण आहे की ज्याने आपल्याला नोकरी लावली. आणि उदाहरण द्यायचं जर झालं तर काही लोक त्या ठिकाणी आले होते माझ्यासमोर, तर इतरांना सांगत होते की अरे ते जगताप सरांनी आम्हाला पाठवलं तर त्यांच्यामुळे आम्हाला नोकरी लागली. पण त्यांना हे माहीत होतं की ज्यांनी आपल्याला नोकरी लावली ते हेच ते सर आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावरचे ते जे भाव आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे असणारा तो आनंद आहे, तो मला असं वाटतं माझ्या कायम स्मरणात राहणार आहे आणि कायम मनात टिकून ठेवणार आहे. कार्यक्षेत्रात कार्य करत असताना असं तुम्हाला वाटतं का की माझं निश्चित उद्दिष्ट किंवा निश्चित मला इथे थांबायचं आहे, असं काही ठरवलेलं आहे? चळवळीची वाट खूप बिकट आहे. आंबेडकरी चळवळीच्या वाटेमध्ये अनेकदा काठीच आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि काठी तुडवतच जो जाईल तो मला वाटतं ह्याच्यामध्ये यशस्वी होईल. पण माझ्या आयुष्यामध्ये मी नेमका असा कुठं टप्पा ठरवला नाही की मला आयुष्यामध्ये हे माझं विजन आहे आणि इथपर्यंत मला थांबायचं आहे. मला मोकळं काम करायचं आहे, फ्री हँड होऊन काम करायचं आहे. आणि त्याचा फायदा मी स्वतः अनुभवतो आहे. फायदा ह्यासाठी अर्थ वापरतो आहे की ज्याच्याकडे जे पोटेन्शियल आहे त्याने त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं, योगदान द्यावं. मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये माझं पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये मी एक्सपर्टी आहे माझी, त्या कामामध्ये मी स्वतःला झोकून दिल्यावर मी चांगला रिझल्ट देऊ शकतो. त्यामुळे माझ्या कामासाठी असा येत्या काळामध्ये कुठलाही मी असा टप्पा ठरवून ठेवलेला नाही. हां, फक्त एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे सांगतो की
मला कायम मनाशी असं वाटतं, मी जे काम करतोय, मी ज्या कामाच्या माध्यमातून किमान 10 लोकांपर्यंत पोहोचतोय, असे माझ्यासारखे काम करणारे असेच 100हून अधिक 500हून अधिक लोक जेव्हा तयार करू, तेव्हा मला वाटतं विभागातल्या प्रत्येक लोकांपर्यंत तो माणूस जेव्हा पोहोचेल, तेव्हा मला वाटतं सगळ्यात यशस्वी काम ते आपलं झालेलं बघायला मिळेल. हे कार्य करत असताना एखादा तुम्हाला वेळ मिळाला, ज्याला आपण विरंगुळा म्हणतो, अशा काळामध्ये तुम्ही काही छंद जोपासता? माझी दुसरी बाजू तुम्हाला मी सांगायला खरं तर मग अशी विसरून गेलो. मी सुरुवातीपासून नाट्यप्रेमी आहे. अगदी लहानपणापासून नाटकामध्ये कामं वगैरे करायचो आणि गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये 5 नाटकं मी स्वतः प्रोड्यूस केलेली आहेत. नव्याने काही माझे 1-2 नवीन नाटक येत आहेत, मी स्वतः प्रोड्यूस करतो आहे. त्यामुळं अतिशय गाजलेली नाटकं जी आहेत ते बघण्याचा मला मोह कधी आवरता येत नाही. त्याचबरोबर वाचनाचं प्रचंड वेळ आहे. म्हणजे घरामध्ये ज्या वेळेस वेळ मिळालेला आहे, मला दररोज रात्री मी जर वाचन नाही केलं तर मला झोप लागत नाही. मी रात्री 1 वाजले तरी असतील, मी वाचन प्रचंड करतो आणि ते वाचन आजच्या डेटला नुसतं पेपरपुरतं मुरत राहिलेलं नाही, तर इंटरनेटच्या माध्यमातून प्रचंड मोठं साहित्य आज उपलब्ध आहे. त्यामुळं मी मोकळा वेळ तसा सहसा मिळत नाही, पण जर मिळाला तर मी वाचनाची आणि चांगली नाटकं बघण्याची संधी सोडत नाही. तुम्हाला नेमकं काय युवकांना आणि एकूणच चळवळीसाठी काय संदेश द्यायचा आहे? मी आपल्या माध्यमातून सर एवढंच आपल्या आजच्या तरुणांना, युवकांना एवढीच विनंती करेन की येणाऱ्या संधी खूप चांगल्या आहेत. चांगलं शिक्षण जर घेतलं तर अपॉर्च्युनिटी आपल्या हातामध्ये असणार आहे. ती कधी मिस करू नका. कुठे निगेटिव्हिटीमध्ये स्वतःला कधी आणू नका. कायम पॉझिटिव्ह राहा, कायम स्पोर्टी राहा, ज्याच्यामुळं तुम्हाला स्वतःचं टॅलेंट, स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये कायम यशस्वी करण्यासाठी जमतील. सकारात्मक विचार, कृतिशीलता आणि विचारांच्या परिघात निश्चितपणे बदल घडवून आणता येईल. या सामाजिक आर्थिक व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणून आपल्या सगळ्या आंबेडकरी समाजाला किंवा बहुजन समाजाला सक्षम करता येईल, असा दुर्दम्य आशावाद आणि कृतिशीलता ज्यांनी जोपासलेली आहे ते आयुष्यमान चंदूदादा जगताप यांच्याशी आपण फ्रीवेज मीडियाच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात बातचीत केली. त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करूया.